मुक्काम पाडा आणि विजेता संघ आहे तो पुरा पाडा यांच्यात आपल्याला सामना पाहायला भेटणार आहे. बघूया कशा प्रकारे सामना होतोय आणि हा सामना मला तरी वाटते टफ फाईट होणार आहे. शक्करचे टक्कर सामना आहे. नक्कीच नक्कीच. दोन्ही संघ सुद्धा बलाढ्य आहेत. दोन्ही संघ प्रॅक्टिस मध्ये आहेत. खरोखर प्रॅक्टिस मध्ये आहे आणि आपल्याला कॉमेंट्री करायला सुद्धा मजा येणार आहे. आणि अंपायरला सुद्धा विनंती आहे, तुमचं डिसिजन आहे ते ग्राउंड वरतीच करायचं आहे आणि कोण घाई करत असेल त्यांना सांगायचं आहे सावकाश खेळा. YouTube लाईव्ह मॅच आहे आपली. चला अंपायर अभिनंदन घेतलेला आहे अंपायरने इराक मेघना आणि प्रथम मला तर हॅलो बॉलरचं नाव आहे हर्षाली कुडू. पहिला गोलंदाजीसाठी आलेला आहे मुक्काम पाड्यामधून टीम मधून बोलंगसाठी आलेला आहे हर्षाली कुडू. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ते पाहायचं आहे आणि कृपया करून दोन ओव्हर झाले की ग्लुकॉन डी पाणी मध्ये न्यायचं आहे. कमिटीला आव्हान आहे 2 ओव्हर झाल्या का तुम्ही ग्लुकॉन डी पाणी कोणाला हवं आहे ते न्यायचं आहे ग्राउंड वरती पोहोचायचं आहे. चला आणि कोणी बाहेरून बोलायचं नाही. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कोणी बाहेरून बोलू नका. त्यांचा खेळ आहे त्यांना खेळू द्या. त्यांच्या मनाप्रमाणे खेळू द्या. आणि पाण्याच्या बॉटल इकडून कोणी बाहेर नेल्या ते प्लीज आणून द्यावे. तुम्ही बोलून त्यांच्यावर प्रेशर आणू नका. दोन्ही बलाढ्य सामना आहेत ऋषिकेश. नक्कीच एक तू आणि एक मी. होऊ दे शक्करचे टक्कर. चला सामन्याला होते सुरुवात. फलंदाजी मार्कवर गीता पाटील आणि वंदना घरात. ओ चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. अवांतर अशी 1 धाव. स्ट्राईक चेंज करायची आहे. धाव संकेत होते 2 ने खातं उघडलेलं आहे आणि फ्री हिटचा इशारा. फ्री हिट बघूया वंदना घरात कशा प्रकारे फ्री हिटचा फायदा घेत आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. ओ काय फिल्डिंग आहे, काय फिल्डिंग आहे. चौकार अडवलेला आहे हर्षाली भोईर. काय फिल्डिंग अप्रतिम. हर्षाली कुडू हा हिचा दुसरा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव 1 रन्स आहे आणि दुसरा चेंडू टाकत आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करत आहेत. गीता यांच्यासाठी दुसरा चेंडू. ओ डिक्लेअर झोन मध्ये स्ट्राईक रोटेट झालेली आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चला 1 ने धावा वाढत आहे. ते 2 चेंडू 4 धावा. हर्षाली कुडू 2 चेंडू टाकलेले आहेत. 4 धावा झालेल्या आहेत. ओ उंच 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 चेंडू काही समजला नाहीये पण 1 धावेमध्ये समाधान. धाव संकेत होते खरोखरच नो आहे का फ्री. खराब फिल्डिंग झालेली आहे. खरोखरच कॅच घेता तर मॅच बनतोय. तुला काय वाटतं ऋषी. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. नो चेंडू नो बॉल. पुन्हा फ्री हिटचा इशारा. चला हर्षाली कुडू थोडी रॅन झालेली आहे. 2-3 नो चेंडू टाकलेले आहेत. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे टाकतायत आणि खूप सपोर्ट आहे टीमचा. ऋषी भोईर पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा फ्री हिटचा इशारा. धाव संकेत होते 2 ने भर. लगातार हॅट्रिक मारलेली आहे नोची. 9 जाईल ना. 9 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. ओ उंचावर मारलाय षटकार. वंदना यांच्या बॅट मध्ये सुंदर असे षटकार. चेंडू आणि 15 धावा. पुढचा चेंडू. ओ पुन्हा एकदा षटकार. वंदनांची बॅट मधून पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. काय फटकेबाजी चालू आहे. 4 चेंडू 21 धावा.
ओ खरोखर अशा प्रकारे गोलंदाजी केली तर शतकेची आतरबाजी होणार नाही. शेवटचा चेंडू उंचावर मारला, चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. हॅलो यश डीजे 28 झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. 28 6 चेंडू आणि 28 धावा झालेल्या आहेत. दुसरा षटक घेऊन येतात भावना वजे. नक्कीच नक्कीच परेश, बघ तू बोलला होता तुझा संघ सुद्धा स्ट्रॉंग आहे, आमचा संघ सुद्धा स्ट्रॉंग आहे, आमचा संघ सुद्धा कुठे कमी पडत नाहीये. हो यस यस आहे. आमचे आता फिल्डिंग आहे, बॅटिंग सुद्धा बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. नक्कीच नक्कीच सामना अजून बाकी आहे, बघूया काय होतोय. गेल्या मॅच मध्ये वंदना घरात त्याला शून्यावर परतावं लागलं होतं, पण तू बघतो या मॅच मध्ये का कर्णधार का आहे ती, तू पाहू शकतो त्यांच्या बॅट मधून जे फटके येतात त्यांच्या कर्णधार आहे ती. बघितलं बघितलं पुन्हा एकदा षटकार, पुन्हा षटकार वंदना घरात त्यांच्या बॅट मधून. खरोखरच ऋषी भोईर असे फटके मारतात की वाटत नाही छक्का जाईल. अलगद बॅट, एकदम अलगद पायातून बॉल असा ढकललेला आहे सीमा रेषेपार. नक्कीच नक्कीच काय असतं माहितीये का, सराव हा भरपूर महत्वाचा असतो. जर आपल्याला पुढे जायचं असेल ना किंवा परीक्षेत पास व्हायचं, कुठेही गेलो आपण, कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी आपला सराव महत्वाचा आहे. कान मंत्र देत आहे हर्षाली कुडू यांनी कान मंत्र दिलेला आहे. ओ पुन्हा एकदा षटकार. परेश काय बोलतो तू, कमॉन डीजे. दुसरा षटकार चालू आहे, 40 स्कोर झालेला आहे. दुसरा षटकातला तिसरा बॉल 2 बॉल झालेले आहेत. स्कोर झालेला आहे तो 40. बघूया चैताली कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 2 बॉलात 2 षटकार ठोकलेले आहेत. अंपायरचा नो डिसिजन, फ्री हिटचा इशारा आहे. स्ट्राइक चेंज केल्याची, हा ओके. 28 झाला तिचा, अरे 28 झाला तिचा. 28 झाला तिचा वैयक्तिक अशा 28 धावा झाल्या तिच्या. ओ सुंदर सुंदर निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू हर्षाली यांचा, चैताली यांचा. ओ चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावे समाधान. धाव संख्या द्यायला 43, 43. 2 चेंडूंचा खेळ आहे ना बाकी अजून. हा दुसरा षटक चालू आहे, 2 चेंडू बाकी आहेत. बघ परेश तुला काय वाटतं, दुसरं षटक चालू आहे, 43 धावा झालेल्या आहेत. काय वाटत नाही मला. गोलंदाजी अतिशय चांगल्या रीतीने टाकत आहेत. पहिली मॅच आहे आणि बॅटिंग सुद्धा बाकी आहे, फलंदाज बाकी आहे. खेळ आहे ना बाकी आहे, एक तुझा आहे एक माझा सुद्धा आहे. नक्कीच बघूया, हा क्रिकेटचा सामना आहे. चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार, सुंदर असा षटकार. डीजे डीजे कॉमन डीजे. धन्यवाद डीजे. आता पाहतोय मैदानामध्ये आई आणि मुलीचा खेळ. कसं आहे माहित आहे का, हे तुमचं होम ग्राउंड आहे. पुरापाडा हे रोजचं प्रॅक्टिसचं ग्राउंड आहे. नक्कीच नक्कीच होम ग्राउंड आहे आमचं. पण कसं असतं आता आई आणि मुलगी, आता आपण पाहतोय आई आणि मुलीचा खेळ. आता आली आहे मुलगी. खरोखर अतिशय चांगल्या रीतीने खेळत आहे आई आणि मुलगी. नेक्स्ट मॅच मी बघितलेली होती गेल्या मॅचला.
छक्क्याची आत्ताचबाजी केलेली दोघांनी पण, आई आणि मुलींनी. बघूया आता कशा प्रकारे बॅटिंग करतायत. नक्कीच गोलंदाज आहे ती भावना. भावना वजे पुढचं षटक घेऊन येत आहेत. ओहो, खराब चेंडू, अवांतरशी एक धाव. धाव संकेत होते 1 ने भर. ओ नो चेंडू, पंचांचा नोचा इशारा, पंचांचा नो चेंडूचा इशारा आणि फ्री हिट. धाव संकेत होते 2 ने भर. पुन्हा खराब चेंडू, खराब चेंडू, पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा. धाव 53. ओ हा फटका आता वेदिकाच्या बॅट मधला सुंदर असा षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघितलं परेश, होम ग्राउंड आहे, होम ग्राउंडचा काहीतरी फायदा उचललाच पाहिजे. येस येस, फायदा असाच फायदा. हवाई फायर, काय फटका मारलेला आहे हवाई फायर, ग्राउंडच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर षटकार. चेंडू गेलाय हवाई सफरवर आणि मैदानाच्या बाहेर. भावना वजे, पहिला वाईट, दुसरा नो, तिसरा नो, चौथा बॉल षटकार आणि पाचवा सुद्धा षटकार. आणि 2 बॉल मध्ये 2 छक्के आलेले आहेत. बघूया तिसरा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे, परंतु बॅटीवर घेताना आला ऋषी भोईर. काय फटका मारलेला आहे, काय फटका आहे. बादल में आसमान छाया हुआ फटका गेलेला आहे. काय बॅटिंग आहे. धन्यवाद डीजे. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे अजूनही. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू येणं बाकी आहे अजून. धाव संख्या झालेली आहे. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 1 धावेमध्ये समाधान. ओ डिक्लर झोन 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 73. 73. चला, चौथा गोलंदाज झालेला ते जस्मिता. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. सावकाश खेळायचं आहे, सगळ्या खेळाडूंचं लक्ष घेऊन खेळा, काही करू नका, आपल्याकडे वेळ आहे भरपूर. जस्मिता यांचं पहिला आणि चौथा असा वैयक्तिक षटक. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघितलं आई आणि मुलीचा खेळ. परेश तुला काय वाटतं? होम ग्राउंड खरोखरच होम ग्राउंड आहे, चांगल्या रीतीने खेळत आहेत आई आणि मुलगी. बघूया आता जेसू कशा प्रकारे गोलंदाज करतायत. खरोखर चेंडू गेला उंच उंच उंच. ओहो, पुढचा चेंडू जस्मिता यांचा. सामना करतील वेदिका. वेदिका तिच्या वैयक्तिक अशा 19 धावांवर खेळत आहे. हो षटकार. 25 तिच्या 25 झाल्यात वैयक्तिक. 25 धावा झाल्या आहेत वैदिकाच्या.
सुचनी केली पाठीना जाऊया गल्ला तुझी खोटी जाऊया गल्ला तुझी खोटी. धन्यवाद डीजे. परेश, तू पुरापाडा गावाचा उत्साह पाहतो का? पुरापाडा संघाचा उत्साह पाहतो तू? येस, पाहतोय. चारही ठिकाणी बघतोय मी. पुरापाडाच्या मन आनंद गगनात मावण्यास आलाय. बघतोय खरोखरच बघतोय. सर्वजण बघतायत. ओ, हाच फटका चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. काय फटका मारलेला, परंतु हर्षाली कुडे यांनी काय बोल अडवलेला आहे. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 87 स्कोर. ओ, सुंदर क्षेत्ररक्षण. दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षणाची. सुंदर. शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झालेल्या 88. सर्वात हायेस्ट स्कोर पुरापाडा या संघाचा ह्या मैदानावरील आजच्या मॅच मधला. शेवटचा चेंडू आणि 30 धावा कंप्लीट. चौकार. बघूया आता मुकाम पडा. 92 बाकी आहे ऋषी. 92 झालेला. 92 धावा झालेला आहे. 93 धावांचं आव्हान. 24 चेंडू 93 धावा. कमॉन डीजे. कापला रसा गलो लाग लागो लिंबू कापला रसा गलो लाग लागो कापला रसा गलो लाग लागो लिंबू 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 कापला रसा गलो लाग. नागेश घरात यांच्याकडून पारितोषिक आलं आहे. वेदिका पाटील आणि गीता पाटील यांच्यासाठी दोघींसाठी वैयक्तिक असे 500 रुपयांचं पारितोषिक आलं आहे नागेश घरात यांच्याकडून. पुढील पद्मवीर प्रसन्न वर्सेस दत्तप्रसाद. विजय भोईर यांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. वरतीच राहा. दत्तप्रसाद कोल्हापूर आणि पद्मवीर प्रसन्न दोन्ही संघाचे संघनायक आणि रंगमंचावर जायचं नाणेफेकीसाठी. दत्तप्रसाद कोल्हापूर आणि पद्मवीर प्रसन्न अर्नाळा दक्षिण दोन्ही संघाचे संघनायक आणि नाणेफेकीसाठी वरती जायचं रंगमंचावर. 24 चेंडू आणि 93 धावांचं आव्हान. 24 चेंडू 93 धावा. पद्मवीर प्रसन्न टीमचे कप्तान आली का? पद्मवीरचा संघनायक रंगमंचावर जायचं आहे. जा वरती जा बाबू. आणि अर्नाळा शेतकरी संस्थेचे संचालक विजय भोईर यांच्यातर्फे नाणेफेकीचा कौल होतोय. चालू करा. अर्नाळा दक्षिण वर्सेस दत्तप्रसाद कोल्हापूर नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन वेदिका. पहिला चेंडू चांगला चेंडू होता परंतु अवांतर असा चेंडू. वाईट बॉल. एका धाव्याने भर होते. पहिले धावाचं खातं खुलतंय. धाव संख्या बिनबाद 1. दुसरा चेंडू चांगला चढवलेला षटकार
अरे आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान. हर्षालीचा मिड ऑफच्या दिशेने उत्कृष्ट असा फटका. दुसरा चेंडू चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू. अवांतर एक धाव मिळते बाईची. धाव संख्या होते 2 चेंडूत बिनबाद 8 धावा. पूजा आता स्ट्राईक वर येते. पूजा जवळजवळ 15 धावांचा 15 सुंदर सुंदर असं सुंदर गोलंदाजी चेंडू. वेदिका पाटील निर्धाव यांची. असा चेंडू ऋषिकेश आलेला आहे. परेश नो चेंडू. 2 धावांमध्ये समाधान. 2 धावेत भर. 10. फ्रीडचा इशारा. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्येत होते 1 ने भर. ओ सुंदर सुंदर वेगवान चेंडू. चेंडू काय कळला नाही. एक चेंडू बाकी. धाव संख्या झालेले 11. ओहो सुंदर सुंदर. षटक संपलेला आहे. स्ट्राईक चेंज करायची आहे. धाव संख्या झालेली 11 आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 11. हॅलो धन्यवाद. तिथे वंदना घरात यांच्यासाठी पारितोषिक आले आहे. जर त्यांनी विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांच्या मुलीकडून. हितांशी घरात यांच्याकडून. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्येत होते 1 ने भर. 2 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली 18. चला नो नाही. पंचांशी वाद घालायचा नाही. पुढचा चेंडू वंदना यांचा. ओहो सुंदर सुंदर गोलंदाजी वंदना यांची. परेश हे बघितलं, हे होम ग्राउंडवर प्रॅक्टिस करण्याचे फायदे आहेत, सरावाचे फायदे आहेत. हे तुला काय वाटतं? मला काय नाही वाटत. मला असं वाटतं हर्षाली कुडा आहे ही याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे छक्के मारण्याची. नक्कीच. आणि खरोखर आपण पाहत आहोत. नक्कीच. पण तुम्हाला सुद्धा मोठे फटके मारणं गरजेचं आहे. मारणार खरोखरच. दुसरं षटक चालू आहे. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेले 21. 12 चेंडू आणि 72 धावांचं आव्हान. धन्यवाद. असं आहे की आपल्या समोर 12 बॉल मध्ये 12 षटकार आले पाहिजे. वंदना तुला 12 बॉल मध्ये 12 षटकार मारायचे आहेत. पुढील गोलंदाज मोनिका मात्रे. ओ चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राईक चेंज करायची आहे. 1 धावेमध्ये समाधान. धाव संख्येत होते 1 ने भर. धाव संख्या झालेले 22. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 11 चेंडू 71 ना. 11 चेंडू 71 धावा.
10 चेंडू 71 धावा. ओ षटकार षटकार. नक्कीच परेश तू बोलला होतास तुझी टीम सुद्धा काही कमी नाहीये. उशिरा का होईना पण त्यांच्या बॅट मधून सुद्धा फटके येत आहेत. येस मारणार ना, मी तुला पहिलाच बोललेलो. कारण की हर्षाला आहे हिच्यामध्ये क्षमता आहे षटकार ठोकण्याची. खरोखर ते दाखवत आहे आणि खरोखरच 9 बॉल मध्ये 9 षटकार ती ठोकू शकते. नक्कीच नक्कीच. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे तिसऱ्या षटकाचा. पुन्हा सुंदर सुंदर षटकार. काय फटका मारलाय, रॅपिड षटकार गेलेला आहे. ऋषी तुला मी बोललेलो ही मुलगी अशी आहे, जिद्द आहे हिच्यामध्ये, जिद्द आहे, ही करू शकते. नक्कीच नक्कीच 8 परेश. बॉलामध्ये 8 षटकार मारू शकते. परंतु काय आहे माहितीये का, 30 स्कोअर झाला की परत बाहेर जावं लागणार. नक्कीच तो आपला रूलच आहे. 30 रूल बाय रूलने चालावं लागतं. त्याच्या वैयक्तिक 30 झाल्यात त्यांनी बाहेर निघायचं आहे. सगळ्यांसाठी रूल सेमच असणार आहेत परेश. पुढचा चेंडू मोनिका हॅनचा. 5वा चेंडू तिसऱ्या षटकाचा. ओ सुंदर क्षेत्ररक्षण वेदिका यांचं. 1 धावेमध्ये समाधान. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. एक धावेमध्ये समाधान. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 36. धन्यवाद डीजे. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 93 धावांची आवश्यकता आहे. 93 धावांचं आव्हान होतं. 57 धावा पाहिजेत अजून. 6 चेंडू आणि 57 धावा. पुढील षटक घेऊन येतात रंजना भोईर. मगाशी सांगितलं ह्यांचं वय सुद्धा 55च्या आसपास आहे. त्यांची जिद्दीला खेळीला दाद द्यावी लागेल. हे पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. पुढच्या पिढीने सुद्धा यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हवं. पुढच्या वेळेला चांगल्या टीम व्हायला हव्या. नवीन टीम तयार झाल्या पाहिजे. हे आगरी युवा प्रतिष्ठानचं प्रयत्न असला पाहिजे. हॅलो ऋषी, हे मार्गदर्शन नाही. कारण की ज्या महिला आणि मुली जे खेळत नाही ते लाजतात खेळायला. तुम्ही हे बघा, आज 55 ते 60 वर्ष झालेले आहेत पण ती आई खेळत आहे. तुम्ही पण बघा, पुढच्याला तुम्ही पण खेळा, सर्वांनी खेळा. नक्कीच नक्कीच बरोबर बोलतो परेश. ओ सुंदर सुंदर गोलंदाजी सुंदर. ओ अवांतरशी 1 धाव. खराब चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. धाव संकेत होते 1 ने भर. ओ उंचावून मारलाय षटकार. परंतु ऋषी, मी तुला बोललेलो 8 बॉल मध्ये 8 षटकार ठोकू शकते. परंतु 30 धावा झाला का तुम्हाला बाहेर परतावं लागेल. रूल बाय रूल आहे. आणि हर्षालीची जागा घेण्यासाठी आलेला आहे हर्षाली कुडू गेलेली आहे आणि हर्षाली भोईर आलेली आहे. नक्कीच बघूया किती षटकार ठोकतोय हर्षाली भोईर. 3 चेंडूचा किती शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू, शेवटचे 3 फक्त सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे. पण बरोबर परेश, नक्की तुमचा संघ, तुमच्या संघाने सुद्धा प्रयत्न कायम ठेवले आहेत. बघा दिसतंय, तुमचे प्रयत्न सुद्धा दिसत आहेत आम्हाला. मी पहिलाच बोललेलो की बल्लेबाजी बाकी आहे, परंतु कसं स्कोर होणार नाही. पण फटकेची आत्तीच बाजू चालू आहे. नक्कीच षटकार काय रोखलेलं नाही, ठोक चालू आहे षटकाराची. नक्कीच परेश, नक्कीच उशिरा का होईना पण ते प्रयत्न फलंदाजी चालू आहे. हर्षाली कुड गेल्याने आता हर्षाली भोईर आलेली आहे. हे शिकायचं आपल्याला. चला पुढचा चेंडू, थोडा वेळ द्या खेळाडूला. चला पुढचा चेंडू रंजना भोईर यांचा सामना करतील हर्षाली. भोईर वर्सेस भोईर हे आपण फक्त आगरी युवा प्रतिष्ठान मध्येच पाहू शकतो.
भोईर वर्सेस भोईर, घरात वर्सेस घरात, पाटील वर्सेस पाटील. चेंडू झालं डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांनी समाधान. धावसंख्येत होते 2 ने भर. शेवटचा चेंडू. एक चेंडू 40 धावा. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. सामना झुकलेला आहे तो पुरापाड्याच्या दिशेने. 23 बॉल मध्ये 53 धावा झालेल्या आहेत. ओ आणि सामना जातोय श्री गणेश पुरापाडा या संघाने. खरोखर सामना दोन्ही जिंकलेला टीमला आहे. अभिनंदन. उपविजेत्या आणि संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप पुरापाडा शुभेच्छा. संघाचा स्टार खेळाडू आहे तो वंदना घरात. वंदना घरत. पुरापाडा संघाचा स्टार खेळाडू आहे तो वंदना घरत.